मित्रांनो, या देशात एका मंत्र्याचं पद लोकशाहीपेक्षा मोठं झालं आहे असं वाटत नाही का? न्याय मागणाऱ्या मुला मुलींवर लाठीचार्ज होत आहे आणि आता रिसेंटली सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकरी पुत्र रविराज साबळे पाटील यांना भर रस्त्यात अडवून पोलिसांनी अटक केला आहे. म्हणजेच कलम 19 फक्त आता संविधानाच्या पानात कैद झालेला आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासंबंधित नीट पेपर फुटी प्रकरणाने संतापाची लाट उसळली आहे. लोकशाहीत एखाद्या मंत्र्याचं पद हे लोकांच्या विश्वासावर उभं असतं, पण यांना ना लोकशाही टिकवण्याची चिंता आहे ना नागरिकांच्या भविष्याचं. जर आपण इतिहासाकडे पाहिलं तर 1951 मध्ये घटना समितीत स्त्री हक्कांचा हिंदू कोड बिल मंजूर न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. कारण त्यांच्यासाठी सत्ता नाही तर स्त्रियांचं स्वातंत्र्य आणि नैतिकतेचं निर्वाहन महत्वाचं होतं. म्हणूनच आज 152 देश त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात. अशा महापुरुषांच्या देशात एका मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करावं लागत आहे आणि पोलिसांचा लाठीचार्ज झेलावा लागत आहे. पोलिसांना सुद्धा फक्त आपल्या नोकऱ्याच महत्वाच्या आहेत, सत्याचं रक्षण आणि देशाचं भविष्य नाही. आणि हे फक्त सत्ताधाऱ्यांची चूक नाही. का नाही निवडून देत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अटल बिहारी वाजपेयी आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखा नेता ज्यांच्यासाठी सत्ता नाही तर देशाचं भविष्य महत्वाचं होतं. जर एखादा मंत्रीपद लोकशाहीपेक्षा वर वाटत असेल तर लोकशाहीच्या त्या मूल्यांचं काय? आणि हो महामहिम, आपसे ये उम्मीद नहीं थी, सुना है आप आदिवासी परिवार से आते हो और आदिवासी बहुत दयालु होते हैं. कुछ तो बोलिए महामहिम, हमारे संविधान ने आपको पावर दिया है. देखिए आपके बच्चे हक के लिए लाठी खा रहे हैं. धन्यवाद.